आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे ट्रिग्नोमेट्री, जो आपला टॉपिक आहे त्याचा फर्स्ट एक्सरसाइज. मला वाटतं याच्या आधी आपण त्याचे काय पाहिलेले आहेत, सगळे फॉर्म्युले पाहिलेले आहेत जे की तुम्ही काय केलेले आहेत, पाठ केलेले आहेत. ओके, आजच्या सेशनमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त फर्स्ट जो एक्सरसाइज आहे त्याचे पहिले 5 क्वेश्चन घेणार आहे. ओके, आणि नंतर जर तुम्ही पाहिलं तर 6वा क्वेश्चन जो आहे कशाचा आहे, प्रूव्ह दॅटचा आहे. त्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट एक्सरसाइज हा 2 पार्टमध्ये असणार आहे. ओके, ठीक आहे. तर सुरुवातीला पुन्हा एकदा थोडक्यात एक फॉर्म्युल्यांची रिव्हिजन घेऊ. महत्त्वाच्या सर्वात आणि सर्वात महत्त्वाची आयडेंटिटी जे आपल्याला 3 लक्षात ठेवायच्या त्या कोणत्या कोणत्या आहेत सांगा, आठवतात? ओके, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1. त्यानंतर तयार होणारी दुसरी कोणती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर एक तिसरी काय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या 3 महत्वाच्या आहेत. त्यानंतर आपण याच्या आधी अजूनही काही पाहिल्या होत्या, त्या आयडेंटिटी कोणत्या, एक लक्षात ठेवायला मी तुम्हाला सांगितलं होतं काय, साइन थिटा इंटू कोणतं कोसेक थिटा इज इक्वल टू काय 1. इथं 2 नवीन तयार होतात. ह्या कोणत्या त्या लक्षात ठेवण्यापेक्षा ही जास्त बेटर आहे. काय साइन थिटा इज इक्वल टू काय 1 अपॉन कोसेक थिटा. ओके, आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. बरोबर. तर जसं साइन थिटाची व्हॅल्यू पाहिजे नसेल तर कोसेकला तिकडे पाठवा, कोसेक पाहिजे नसेल तर साइनला तिकडे पाठवा. ओके, अशा अजून 2 पाहिले होते आपण. कोणते आठवत आहेत? टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू काय होतं 1. आणि तिसरी काय होती, याच्या पण 2 तयार होतात. टॅन बरोबर 1 अपॉन कॉट आणि कॉट बरोबर 1 अपॉन टॅन. ओके, आणि अजून एक पाहिली होती कोणती, कॉस थिटा इंटू काय सेक थिटा इज इक्वल टू काय 1. म्हणजे इथे सुद्धा 2 तयार होतात. कॉस बरोबर 1 बाय सेक, सेक बरोबर 1 बाय कॉस. ओके, आणि अजून एक महत्वाची आयडेंटिटी आपण या ठिकाणी पाहिली होती, आणि ती आयडेंटिटी म्हणजे टॅन थिटा बरोबर काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि हे जर मला कॉट थिटाचं करायचं असेल तर फक्त याला मी काय करणार आहे, उलट कॉस थिटा अपॉन कोण साइन थिटा. ओके, आता मी बोर्डवर जेवढे काही फॉर्म्युले लिहिलेत या सर्व फॉर्म्युल्यांच्या आधारे आपल्याला काय करायचंय, हा टॉपिक हा क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. ओके, ऑलरेडी हे आपले झालेलं आहे. हे फॉर्म्युले मी सगळे तुम्हाला लिहून दिलेले आहेत आणि ते तुम्ही पाठ केलेली पण आहेत. ओके, ठीक आहे. तर आपण पाहूया का नक्की याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. या आयडेंटिटीचा आता आपण जे फॉर्म्युले पाहिले त्या आयडेंटिटीचा वापर करून आपल्याला हे प्रश्न काय करायचे, सोडवायचे. आता त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, साइन थिटा बरोबर 7/25. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा आणि काय सांगितली आहे टॅन थिटा. म्हणजे आपल्याला काय दिलेली आहे, साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला काय सांगितलंय कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग आता फर्स्ट क्वेश्चन जर पाहिलं तर कॉस थिटा, साइन थिटा दिल्यानंतर जर तुम्हाला कॉस काढायचा असेल, साइन दिल्यानंतर जर तुम्हाला कॉस काढायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने काढणार आहे, आताच आपण पाहिलं होतं. साइन थिटा आणि कॉस थिटा एकत्र असणारा फॉर्म्युला कोणता आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1. मग या आयडेंटिटीचा जर मी वापर केला तर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, कॉस थिटाची मिळणार आहे. आणि आता याच्या आधीच्याच फॉर्म्युलेमध्ये मला कॉस मिळाला, मला कोण काढायचा आहे, टॅन. साइन कॉस आणि टॅन हे तिघही असलेले एकत्र फॉर्म्युला कोणता आहे, टॅन थिटा बरोबर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे मला साइन कळला, कॉस कळला तर मला कोण करणार समजणार आहे, टॅन समजणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे, सुरुवात कोणापासून करणार आहे, साइन थिटा पासून. ओके, मग आता पहा आन्सरला सुरुवात केलेली आहे आपण. त्यातला फर्स्ट पार्ट. ओके, काय या ठिकाणी साइन थिटा इज इक्वल टू काय दिलेले आहे 7/25. ओके, ठीक आहे. मग आता इथं काय लिहिणार तुम्ही, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहिणार आहे 1. मग आता साइन थिटाची मी व्हॅल्यू घेतली किती 7/25, ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर प्लस काय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1. आता 7चं किती होणार आहे 49 अपॉन 625 प्लस काय लिहिणार मी कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता इथं मी काय केलं, या दोनचा स्क्वेअर केला. ओके, आता हा जो नंबर आहे हा पूर्ण तिकडे जाऊन काय होईल मायनस, कारण मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, कॉस स्क्वेअर थिटा. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस हा नंबर तिकडे जाऊन काय होणार आहे 49 अपॉन 625. बरोबर. आता ही मुवमेंट तुम्ही इथेही करू शकत होता. म्हणजे इथेच तुम्ही साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि ह्या साइनला डायरेक्ट तुम्ही तिकडे पाठवलं असतं तरी चाललं असतं. ओके, स्क्वेअर करून पाठवलं तरी चालणार. ओके, मग आता इथं जर पाहिलं तर काय होणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता ह्या दोनचं काय होणार आहे, बेस सेम करून घ्यायचं, बेस सेम करायचं. बेस सेम नाहीये, मग बेस सेम नाही तर आपण कसं करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. माहिती तुम्हाला काय करणार आहे, 625 मायनस 49 अपॉन किती येणार आहे 625. म्हणजे इथे काय आला, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 6576 अपॉन किती आले 625. म्हणजे जर इथं पाहिलं तर ह्या दोनची काय केलेली तुम्ही सबट्रॅक्शन, वजाबाकी केलेली. आता कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला
576 आणि 625. ओके, आता 576 कोणाचा, आता मला व्हॅल्यू कॉस स्क्वेअरची नकोय, मला कोणाची पाहिजे, कॉस थिटाची पाहिजे. म्हणजे काय घेणार या ठिकाणी तुम्ही, स्क्वेअर रूट. ओके, म्हणजे या ठिकाणी जर मी कॉस थिटा लिहिला तर तुम्हाला इकडून काय लिहायचंय, 24/25. तर या पद्धतीने मला काय मिळालेलं आहे या ठिकाणी, कॉस थिटा मिळाले. आता जर मला कॉस थिटा मिळाला तर आता मला कोण काढायचा आहे, सेकंड पार्ट माझा टॅन थिटा. मग आता मी सेकंड पार्टकडे आलो. काय सांगतोय मला फॉर्म्युला, टॅन थिटा बरोबर फॉर्म्युला काय, साइन थिटा अपॉन काय लिहिलं कॉस थिटा. मग साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, जी तुम्हाला गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये होती. साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 7/25 अपॉन, ओके तुम्ही कॉसची काढली आताच फाइंड आउट केलेली, बरोबर. मग आपण याला काय म्हणूया, 1. ओके, याला काय म्हणू, 2. आणि आपण इथे काय म्हणूया, फ्रॉम 1 and 2. ओके, इथे काय लिहिणार मी, 24 अपॉन किती लिहिणार आहे, 25. आणि इथं मी काय लिहिलं, फ्रॉम 1 and 2, ह्या 1 व 2 वरून. आलं लक्षात. मग आता इथे जर पाहिलं तर दोघांचा बेस किती आहे, 25. जर दोघांचा बेस सेम असेल तर तो वन टाइम काय होतो, कट होतो. आणि इथे काय राहणार आहे, 7/24. ओके, इथे ही प्रोसेस अशी ही होते, पहा, a/b डिवाइड c/d. खरं तर वरती पण एक फ्रॅक्शन आहे, खाली पण एक फ्रॅक्शन आहे. हे सॉल्व्ह करत असताना a/b तसंच राहतो, हा c/d चा काय होतो, d अपॉन काय होतो, c होतो. ओके, आणि या पद्धतीने हा प्रश्न काय होतो, सॉल्व्ह होतो. पण जर कधीही a/b अपॉन जर c अपॉन पुन्हा b आला, तर बेस काय झाला, दोघांचा सेम झाला. आणि जर वन टाइम बेस सेम झाला तर तो काय होतो, कट होतो. कसा कट होतो, तर त्याचं रिझन हे असं आहे, पहा, इज इक्वल टू a/b तसंच राहतो, तो रूल वापरला तर हा काय होणार आहे, उलटा होणार आहे. उलटा होणार म्हणजे काय होणार आहे, बी वरती जाणार आणि सी खाली येणार. पहा, बी ला बी काय झाला, कट. म्हणजे आन्सर काय राहिलं, a/c. मग त्यापेक्षा डायरेक्ट बी ला जर बी कट केला तरी आन्सर काय राहणार आहे, a/c. तर या पॅटर्नचा मी त्या ठिकाणी काय केलेला आहे, वापर केलेला आहे. आणि त्यानुसार मला इथं कोण मिळालेला आहे, टॅन थिटा या ठिकाणी मला भेटलेला आहे. अंडरस्टँड, समजलंय, आले लक्षात. म्हणजे मला ज्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या, दोनही व्हॅल्यू आता तुमच्या समोर आहेत. आले लक्षात, समजलंय कशा पद्धतीने. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन काय दिलाय, पुढचा क्वेश्चन पहा, टॅन थिटाची व्हॅल्यू दिली, फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन वरनं कोण काढायचं आहे, सेक काढायचा आहे. आणि कोण काढायचं आहे, कॉस. आता पहा, सेक आणि कॉस एकमेकाला काय उलटेत. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे का, जर मला सेक थिटा मिळाला तर मी कोणाची व्हॅल्यू काढू शकतो, कॉस थिटाची. ओके, आणि कॉस मिळाले तर कोणाची काढू शकतो, सेक थिटाची. आणि टॅन आणि सेक हे दोघंही एकत्र असलेले एक सूत्र आहे, ते कोणतं आहे, एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, टॅन आणि सेक एकत्र असणारा, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस किंवा प्लस 1. ओके, इज इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी, ज्याच्यात टॅन पण आहे आणि कोण आहे, सेक पण आहे. मग आता जर मला टॅन माहिती आहे तर मला कोण कळेल, सेक. आणि जर मला सेक समजला तर मला कोण समजणार आहे, कॉस समजणार आहे. कारण कॉस बरोबर 1/सेक, सेक बरोबर 1/कॉस. बरोबर आहे, ही आयडेंटिटी माहिती तुम्हाला. ही कशावरून तयार केली होती मी, कॉस थिटा इंटू कोण, सेक थिटा इज इक्वल टू काय, 1. ही मेन आयडेंटिटी. त्यावरून मी सेक थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी कॉसला खाली पाठवलं, जर मला कॉस काढायचा असेल तर सेकला खाली पाठवणार. आलं लक्षात. मग आता मी सुरुवात केली आन्सरला. माझा फर्स्ट पार्ट आहे, या ठिकाणी मला गिव्हन इन्फॉर्मेशन कोण आहे, टॅन थिटा. काय दिलंय मला, टॅन थिटा 3/4. पण माझ्याकडे आयडेंटिटी कोणती, आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. ओके, मग आता मी व्हॅल्यू ठेवणार आहे, 1 तसाच ठेवला, प्लस टॅनच्या जागी मी काय लिहिणार आहे, तर 3/4 ब्रॅकेटचा काय झाला, स्क्वेअर. बरोबर आहे, इज इक्वल टू काय लिहिणार मी तिथं, सेक स्क्वेअर थिटा. आता इथे जर पाहिलं तर 1 प्लस 3 चा स्क्वेअर किती, 9 आणि 4 चा 16 इज इक्वल टू किती आले, सेक स्क्वेअर थिटा. मग आता इथे जर पाहिलं तर बेस सेम आहे का, नाहीये. जर मला बेस सेम करायचा असेल तर मी कशा पद्धतीने करेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होणार या ठिकाणी, 16 प्लस 9 डिवाइड बाय 16 प्लस, ओके, आपण किती येणार आहे, 16 इज इक्वल टू कोण आलं, सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे वरती जर पाहिलं तर ह्या दोनचे ऍडिशन किती होणार आहे, 25 आपण किती आले, 16 इज इक्वल टू कोण आहे, सेक स्क्वेअर थिटा. आणि मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, सेक थिटाची. म्हणजे या ठिकाणी मी काय घेणार आहे, स्क्वेअर रूट. आणि म्हणून याचं पण स्क्वेअर रूट किती आलं, 5/4. म्हणजे याचा अर्थ मी फक्त सरळ लिहितो, सेक थिटा बरोबर किती आलं, 5/4. अंडरस्टँड, समजलं का, नक्की, डन. जायचं पुढं. या पद्धतीने तुमचं हे काय झालेलं आहे, फायनल आन्सर झालेलं आहे. आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, आता माझी फर्स्ट एक व्हॅल्यू झालेली आहे. ओके, आता मला काढायचं आहे कोण, मला कळलंय कोण, सेक. मग जर मला सेक माहिती आहे, मला कॉस काढायचा आहे, तर मी हीच आयडेंटिटी वापरणार, फक्त उलटी. काय, कॉस थिटा वी नो किंवा कॉस थिटा इज इक्वल टू 1 काय लिहिणार आहे मी या ठिकाणी, सेक लिहिणार आहे. बरोबर आहे, सेक थिटा. मग आता मला माहिती आहे काय 1/सेक म्हणजे काय, 1/सेक. आता सेकच्या जागी मी काय लिहिणार, 5/4 लिहिणार. ओके, मग आता इथं काय लिहिलं मी, 1/5/4.
आता हा जर मी सेकच्या जागी ही व्हॅल्यू लिहिली, बरोबर आहे, ही कुठून लिहिली मी, इथं मी काय म्हणेल 1 आणि इथं काय लिहिले मी फ्रॉम 1. ओके ठीक आहे. आता पा बार काही नाही, वरती 1 आहे, खाली किती आहे 5/4. हा मी तुम्हाला सांगितलं होतं, हा काय होतं वरती जाताना उलटा होतो. उलटा होतो म्हणजे काय होतो, आता हा काय होणार आहे 4/5. ओके, वरती काय इंटू 1 होतं, 1 ने मल्टिप्लाय केलं तरी काही बदल होणार आहे का, नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली 4/5. अंडरस्टँड, समजलंय का, नक्की, डन. जायचं पुढं. तर या पॅटर्ननी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण काय झालेलं आहे मिळालेलं आहे. समजलंय कसा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. जायचं पुढं. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता काय दिलंय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय, कॉट थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिली आणि कॉट वरनं तुम्हाला कोणाची काढायची आहे, कोसेक आणि साइन. आता तुम्हाला माहिती आहे सेम पॅटर्न पहा, सेक कळला तर साइन कळतो, साइन कळला तर सेक कळतो. साइनच्या विरुद्ध कोण आहे कोसेक आणि कोसेकच्या विरुद्ध कोण आहे साइन. दुसरी गोष्ट, कॉट आणि कोसेकची एकत्र असणारी एक आयडेंटिटी, कोणती आयडेंटिटी आहे, कोस आणि सेकची एकत्र असणारी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, कोसेक स्क्वेअर थिटा. ही एक आयडेंटिटी का ज्याच्यात कॉट पण आहे आणि ज्याच्यात कोण आहे कोसेक पण आहे. मग आता या आयडेंटिटीचा जर मी वापर केला, फर्स्ट पार्ट पहा काय, कॉट थिटा बरोबर किती दिलेत 40/9. आलं लक्षात, ठीक आहे. मग आता माझ्याकडे आयडेंटिटी, कोणती आयडेंटिटी आहे, ओके, बाय आयडेंटिटी 1 प्लस काय लिहिणार या ठिकाणी तुम्ही, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, कोसेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी वापरली. ओके, बाय आयडेंटिटी किंवा वी नो दॅट्स इट म्हटलं तरी चालेल. ओके ठीक आहे. आता पहा इथे 1 प्लस कॉट, कॉटच्या जागी काय ठेवणार तुम्ही 40/9 ब्रॅकेटचं काय होणार या ठिकाणी स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तसंच कोसेक स्क्वेअर थिटा. आता इथे जर पाहिलं तर 1 प्लस 40चा स्क्वेअर 1600, बरोबर आहे. 40चा वर्ग किती आहे 1600 आणि 9चा किती आला 81, बरोबर. इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही कोसेक स्क्वेअर थिटा. मग आता जर पाहिलं तर बेस सेम आहे का, नाहीये. म्हणजे जर बेस सेम नसेल तर पुन्हा काय करावं लागणार आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 81 प्लस काय लिहिणार तुम्ही 1600. ओके, म्हणजे 1600 अपॉन किती लिहिणार या ठिकाणी 81 इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही कोसेक स्क्वेअर थिटा. आता ह्या दोनचे एडिशन किती होणार आहे 1641, बरोबर. आणि खाली किती येणार आहे 81 इज इक्वल टू काय येणार आहे कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, आता जर पहा मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे कोसेक थिटाची पाहिजे, म्हणजे इथं मी काय घेणार आहे स्क्वेअर रूट घेणार आहे. मग कोसेक थिटा आम्ही तसाच घेतला. आता 1641 भागिले 81, ओके, म्हणजे 1641 कोणाचा स्क्वेअर आहे 41चा स्क्वेअर आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं सॉरी 1681, ओके ठीक आहे. मग आता 1681 हा कोणाचा स्क्वेअर आहे 41चा स्क्वेअर आहे आणि 81 कोणाचा स्क्वेअर आहे 81 9चा. म्हणजे या ठिकाणी जेव्हा मी स्क्वेअर रूट घेणार आहे हे किती येणार आहे 41/9. ओके, आणि हेच मी फक्त सरळ लिहिलं. आता काय लिहिणार आहे मी या ठिकाणी कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर किती आहे 41/9. म्हणजे या ठिकाणी मला आन्सर कोणतं मिळालं कळलं, आले लक्षात, ठीक आहे. मग आता आपण जाऊया, आपल्याला कोसेकची व्हॅल्यू मिळालेली आहे. इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, काय 41. ओके ठीक आहे. त्यानंतर आता पहा आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची, पुढची व्हॅल्यू कोणती आहे साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू काय, साइन थिटाची व्हॅल्यू पहा, साइन थिटा मला जर काढायचा आहे साइन थिटा बरोबर 1 काय कोसेक थिटा. ओके, मग आता 1 कोसेकची व्हॅल्यू किती आहे 41/9, बरोबर. मग आता मग हे आधीच्याच एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं ही व्हॅल्यू वरती जाऊन काय होते उलटी होते. वरती 1 आहे, 1 असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे ही वरती जर मी लिहिली तर काय लिहिणार आहे 9/41. ओके, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू मला फायनल काय मिळाली साइन थिटा इज इक्वल टू 9/41. अंडरस्टँड, समजलंय का नक्की. तर या पॅटर्नने मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही काय झालेलं आहे मिळालेलं आहे. अंडरस्टँड, हा माझा काय होता, हा माझा सेकंड पार्ट होता. आले लक्षात, ओके डन. म्हणजे या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. ओके जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पहा काय दिसतंय तुमच्या समोर. 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा. आता सेक समजला का तुम्हाला कोण समजतो कॉस समजतो.
ओके. आणि कॉस समजला तर तुम्हाला कोण समजतो? साइन समजतो. मग आता ते काढण्यासाठी तुमच्याकडे सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्याच्या नाही म्हणजे त्याच्या फॉर्मॅटमध्ये एक फॉर्म्युला दिलाय. ओके. आपण पहा आन्सरला सुरुवात करूया. काय सांगितलंय तुम्हाला? 5 सेक थिटा मायनस 12 काय सांगितलंय? कोसेक थिटा इज इक्वल टू कसं आहे? काय सांगितलंय? 0. आता पहा हे -12 कोसेक थिटा तिकडे जाऊन काय होतील? प्लस म्हणजे इकडे कोण राहिलं? 5 कोण आला? सेक थिटा इज इक्वल टू इकडे कोण आहे? 12 कोण आला? कोसेक थिटा. हा जो कोसेक थिटा बाजूला ठेवला तर हे 12 मी इकडे पाठवून दिले. बरोबर. आता जर मी 12 ला इकडे पाठवलं किंवा मी सेकला इकडे पाठवलं, तुम्ही सांगा कोणाला पाठवायचं? कोसेकला इकडे पाठवायचं का 12 ला इकडे पाठवायचं? ठीक आहे, चला कोसेकला पाठवायचं. पहा आता कोसेकला जर इकडे पाठवायचं ठरलं, इकडे कोण आहे? सेक थिटा. तिकडनं कोण आला? कोसेक. कोसेक 12 ला काय? इंटू आहे म्हणजे इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल. बरोबर. आणि तिकडे कोण राहणार आहे? तिकडे कोण राहणार आहे? 12 आणि हे तिकडे काय झाले? 5 डिवाइड गेले. अंडरस्टँड? आता पहा सेक अपॉन कॉस कोसेक. सेक म्हणजे काय असतो? सेक म्हणजे कोण असतो? सेक म्हणजे कोण असतो? 1 अपॉन कॉस. म्हणजे सेकच्या जागी मी काय लिहिलं आता? सेकच्या जागी मी काय लिहिलं आता? 1 अपॉन कॉस. ओके. आणि पहा हे पूर्ण डिव्हिजन. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस आणि कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोण आहे? 12 अपॉन 5. काय डाऊट इथपर्यंत? आता फ्रॅक्शन असल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशीच, कारण न्यूमरेटर आहे तसंच राहतो. उलटा कोण होतो? डिनॉमिनेटर. ओके. म्हणजे वरती इथे कोण राहणार आहे? 1 अपॉन कॉस थिटा हा तसंच राहणार आहे. याला इंटू होणार आहे. कोण होणार आहे इंटू? 1 अपॉन साइनचा काय होणार आहे? साइन अपॉन 1. मग आता इथे कोण झाला? साइन थिटा अपॉन 1 इज इक्वल टू कोण आहे तिकडे? 12 अपॉन 5. काय डाऊट इथपर्यंत? नक्की. ठीक आहे. मग आता इथं मल्टिप्लिकेशन होणार आहे. 1 नी साइनला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे? साइन थिटा. आणि कॉस थिटानी कोणाला मल्टिप्लाय केलं? 1 ला. म्हणजे इथं कोण आलं? कॉस थिटा इज इक्वल टू कोण आलं? 12 अपॉन 5. अंडरस्टँड? समजलं इथपर्यंत? आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? साइन थिटा अपॉन कॉस थिटाला काय म्हणतो आपण? टॅन थिटा. सर्व तिला फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला. म्हणजे ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ही कोणाची दिलेली आहे? टॅन थिटाची दिली. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे ही व्हॅल्यू कोणाची आहे? टॅन थिटाची. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता जर तुम्हाला टॅन थिटा माहित झालाय तर आता टॅन वरनं तुम्ही कोणाला काढणार? सेक थिटाला. सेक जर तुम्हाला माहित झाला तर तुम्ही कोणाला काढणार? कॉस थिटाला. आलं लक्षात? मग आता पहा आपल्याकडे एक आयडेंटिटी. कोणती आयडेंटिटी आहे? टॅनची कळली आहे तर तुम्हाला व्हॅल्यू. मग आयडेंटिटी कोणती आहे? 1 प्लस काय? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? सेक स्क्वेअर थिटा. ह्या आयडेंटिटीचा वापर करून मी कोणाची व्हॅल्यू काढणार आहे? सेकची. ओके. म्हणजे आता या ठिकाणी मी काय लिहिणार आहे? 1 प्लस टॅनच्या जागी मी काय लिहिणार आहे? 12 अपॉन 5. ओके. 12 अपॉन 5 आणि ब्रॅकेटचं काय लिहिणार मी? स्क्वेअर इज इक्वल टू काय? सेक स्क्वेअर थिटा. आता इथे जर पाहिलं तर 1 प्लस 12 चा 144 अपॉन 25 इज इक्वल टू काय आला? सेक स्क्वेअर थिटा. आता इथे जर पाहिलं तर बेस सेम आहे का? नाहीये. म्हणजे बेस सेम करण्यासाठी मला काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथं काय होणार आहे? 25 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन याला बेस 1 आहे. 25 प्लस 1 ने याला केलं 144 आपण खाली किती आले? 25 इज इक्वल टू इकडे काय लिहिणार मी? सेक स्क्वेअर थिटा. आता जर ह्या दोनची मी ऍडिशन केली तर ती किती येणार आहे? 169. ओके. आणि खाली किती आहे? 25 इज इक्वल टू किती आहे? सेक स्क्वेअर थिटा. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर मला पुन्हा एकदा स्क्वेअरची व्हॅल्यू नको आहे आणि म्हणून मी इथं कोणाची व्हॅल्यू घेणार आहे? सेक थिटा. सेक थिटा पहा त्याच्यानंतरच मी या ठिकाणी लिहिलंय सरळ. स्क्वेअर रूट घेताना 169 कोणाचा आहे? 13चा आहे. बरोबर आहे. आणि खाली जर पाहिलं तर 25 कोणाचा आहे? 5. ओके. म्हणजे या ठिकाणी मला कोणाची व्हॅल्यू मिळालेली आहे रे? सेक थिटाची व्हॅल्यू मला काय झालेली आहे? या ठिकाणी मिळालेली आहे. आले लक्षात? या ठिकाणी मला कोणाची व्हॅल्यू मिळाली? सेक थिटा. आता मला सेक मिळालेला आहे. याच व्हॅल्यूला मी फक्त काय केलं? उलट केलं. जर मी उलट केलं ह्या व्हॅल्यूला तर मला कोण मिळणार आहे? कॉस थिटा. ओके. डन. नक्की. मग आता इथं सांगा तुम्ही मला. चला काय होती व्हॅल्यू? आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची? सेक थिटा माझ्याकडे आलेली आहे. आता मला काढायचं आहे कोण? कॉस थिटा. काय होईल कॉस थिटा? कॉस थिटा बरोबर 1 अपॉन कोण होता? सेक थिटा. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू किती होती? 13 अपॉन 5. म्हणजेच कॉस थिटा काय होणार आहे? हा 1 वरती तसंच राहणार आहे. हा उलटा होतो. 5 अपॉन काय होतो? हा 13. पण 1 मल्टिप्लायला असल्यामुळे काहीही चेंज नाही होत. हा काय राहणार आहे? 5 अपॉन काय राहणार आहे? 13. या पद्धतीने मला कोणाची व्हॅल्यू मिळालेली आहे आता? कॉस थिटाची मिळाली. आता जर मला कॉस थिटा मिळाला तर आता मला काय काढायचं आहे? फक्त टॅन थिटा सॉरी. आता कोण राहिला? सेक झाला, कॉस झाला, आता कोण राहिला? साइन राहिला.
मग आता जर मला साईन काढायचं असेल तर माझ्याकडं परत मला कोण माहिती आहे, कॉस माहिती. माझ्याकडे आयडेंटिटी कोणती, आयडेंटिटी माझ्याकडं साईन स्क्वेअर थिटा. पहा माझ्याकडे तिसरा पार्ट चालू झाला बरं का. हा कोणता पार्ट होता, सेकंड पार्ट होता. सेकंडची व्हॅल्यू मी या ठिकाणी काढली, फर्स्ट इकडे झाली. आता कॉस मला माहिती आहे, मग आता इथे काय लिहिणार आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 1. आता मला साईन स्क्वेअरची काढायची व्हॅल्यू, मला कॉस नकोय, कॉसला मी काय करेल तिकडे पाठवेल. म्हणजे इकडे आयडेंटिटी काय तयार झाली, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजे या ठिकाणी पहा साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस म्हणजे काय आता 5/13 आणि याचा काय होणार आहे तुमचा स्क्वेअर होणार आहे. म्हणजे काय येणार या ठिकाणी 5/13 ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर, म्हणजे 1/5चा किती आला 25 आणि 13चा किती आला 169. म्हणजे इथं बेस सेम आहे का नाहीये, मग बेस सेम करावं लागेल आपल्याला. बेस सेम करताना काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग या ठिकाणी काय होणार आहे 169 मायनस किती आले 25/169. म्हणजेच इथे जर दोघांचं सबट्रॅक्शन झालं तर किती येणार आहे 144 अपॉन किती आले 169. पण मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, साइन थिटाची. म्हणजे या ठिकाणी ही व्हॅल्यू मला जी मिळाली ही कोणाची मिळाली, मला साइन स्क्वेअर थिटाची. ओके, म्हणजे मला साइन थिटा साठी मी काय करणार आहे स्क्वेअर रूट काढणार आहे. मग स्क्वेअर रूट काय सांगतं 144 म्हणजे किती 12 आणि 169 म्हणजे किती 13. मग या पद्धतीने मला कोणाची व्हॅल्यू मिळालेली आहे, साइन थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि मग आता माझ्या तीनही व्हॅल्यू ज्या मला तुम्ही शोधायला सांगितल्या होत्या त्या तीनही व्हॅल्यू आपल्याकडून झालेल्या आहेत. या ठिकाणी हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. आलंय लक्षात, समजलंय एकमेकांमध्ये ते फॉर्म्युले कसे गुंपलेले आहेत लक्षात आले. एक समजलं का दुसरा कसा समजतो. आणि ह्या सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला आयडेंटिटी थ्रू समजून सांगतोय, कारण त्या आयडेंटिटी तुमच्या काय झाल्या पाहिजेत, पाठ झाल्या पाहिजेत, लर्न झाल्या पाहिजेत. ओके, कारण ह्या सर्व 11वी 12वीला जसंच्या तशा आहेत. ओके ठीक आहे, पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला काय सांगितलं, आपल्याला सांगितलंय का टॅन थिटा बरोबर 1 देन द फाइंड द व्हॅल्यू. तर याची व्हॅल्यू आपल्याला काढा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ मला कोण दिलाय, मला दिलाय पहा मला कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे, मला व्हॅल्यू दिलेली आहे टॅनची. मला व्हॅल्यू कोणाची दिली टॅनची, आणि टॅनच्या व्हॅल्यूवरनं मला कोणाची व्हॅल्यू शोधायला सांगितली, ह्या पूर्ण जे एक्झाम्पल दिलंय तर ह्या एक्झाम्पलची मला काय करायची आहे व्हॅल्यू शोधायची. आता जर मला याची व्हॅल्यू शोधायची असेल तर मला कोण कोण माहित पाहिजे, साइन कॉस सेक आणि कोसेक. बरोबर आहे. आता यातला मला साइन समजला तरी मला कोसेक समजणार आहे, आणि त्यातला कॉस समजला तरी मला कोण समजणार आहे, सेक समजणार आहे. ओके, कारण साइनच्या विरुद्ध कोण असतो, साइनला उलटा केला का कोसेक मिळतो, आणि कॉसला उलटा केला का सेक मिळतो. मग आता जर मला ह्या व्हॅल्यू काढायची असतील तर मला व्हॅल्यू कोणाची दिलेली आहे, टॅनची दिली. मग टॅनच्या व्हॅल्यूवरनं मला पहिल्यांदा टॅनच्या व्हॅल्यूवरनं कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, मला टॅनच्या व्हॅल्यूवरनं सेकची. का, कारण माझ्याकडे आयडेंटिटी कोणती आयडेंटिटी आहे, माझी आयडेंटिटी कोणती आहे, व्हेरी गुड. पहा काय होईल, फर्स्ट टॅन थिटा बरोबर काय सांगितलेलं आहे मला, टॅन थिटा बरोबर 1. पण माझ्याकडे आयडेंटिटी कोणती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा. मग आता मला टॅनची व्हॅल्यू माहिती आहे, जर मला टॅन माहिती आहे तर मला इथं कोण समजला सेक. ओके, म्हणजे या ठिकाणी मी काय लिहिणार आहे पहा 1 प्लस टॅनची व्हॅल्यू किती आहे 1 चा काय झाला स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं सेक स्क्वेअर थिटा. आता 1 चा स्क्वेअर या ठिकाणी झालेला, 1 चा स्क्वेअर किती येणार आहे 1. म्हणजे या ठिकाणी 1 प्लस 1 इज इक्वल टू कोण आला सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी दोनची ऍडिशन किती झाली 2 इज इक्वल टू कोण आला सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी जर मी स्क्वेअर रूट घेतलं, आता मी लिहिताना फक्त सरळ लिहितो, आता तुमच्या लक्षात आले नक्की काय झालं. स्क्वेअर रूट घेताना मी फक्त काय आता या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा बरोबर आहे, म्हणजे स्क्वेअर रूट घेताना तो काय येणार आहे सेक थिटा. सेक थिटाला मी पलीकडे लिहिण्याऐवजी फक्त अलीकडे लिहिलं सेक थिटा. आणि ह्या 2 चं स्क्वेअर रूट किती येणार आहे अंडर रूट 2, कारण 2 कोणाचाही स्क्वेअर नाहीये. जर तो कोणाचा स्क्वेअर नाहीये तर तो कुठे जाणार आहे अंडर रूट मध्ये. तर या पॅटर्ननी मला कोणाची व्हॅल्यू मिळाली आता सेक थिटा. जर मला सेक मिळाला तर सेकला मी काय करणार फक्त उलट करणार. जर मी सेकला उलट केलं तर मला कोण मिळणार आहे कॉस मिळणार आहे. सेकच्या विरुद्ध कोण असतो कॉस असतो. म्हणजे या ठिकाणी मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे कॉस थिटाची. कॉस थिटा म्हणजे 1 अपॉन कोण असतो सेक थिटा बरोबर. म्हणजेच कॉस थिटा बरोबर 1 अपॉन सेकची व्हॅल्यू किती आहे अंडर रूट 2. म्हणजे या ठिकाणी मी किती लिहिणार आहे अंडर रूट 2. आले लक्षात, समजलंय. म्हणजे आता ही जी व्हॅल्यू मिळाली ही मला कोणाची मिळाली कॉस थिटाची. ओके, म्हणजे आता माझ्याकडे कोणाची आहे सेकची पण आणि कॉसची पण. आता जर मला कॉस समजला तर मला कोण समजतो, जर मला कॉस समजला तर माझ्याकडे व्हॅल्यू कोणाची येते साइन थिटा. का, कारण साइन थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय 1. मग त्या आयडेंटिटीचा जर मी वापर केला तर काय लिहिणार मी पहा काय लिहिणार या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1. मग आता कॉसची व्हॅल्यू आहे माझ्याकडे साइनची नाहीये, मग मला कॉसला मी काय करेल तिकडे पाठवून ठेवेल. म्हणजे याचा अर्थ इथं काय झालं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस काय लिहिणार आहे मी इकडं साइन सॉरी
या ठिकाणी काय लिहिणार आहे मी, व्हॅल्यू कोणाची काढायची मला, साईनची, आणि मला पाठवायचे कोणाला, कॉसला. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हा तिकडे गेला 1 मायनस काय होणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी काय झालं, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर, कॉसची व्हॅल्यू काय होणार आहे, पहा कॉसची व्हॅल्यू किती आहे, 1 अपॉन अंडर रूट 2 ब्रॅकेटचा काय होणार आहे, स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता इथं 1 1 तसंच आहे, मायनस, आता इथं जर पाहिलं तर 1 चा स्क्वेअर काय होणार आहे 1, आणि अंडर रूट 2 चा स्क्वेअर फक्त 2 होतो, हे लक्षात ठेवा. 1 अपॉन किती आले, 2 आले. एक पहा, अंडर रूट 2 याचा स्क्वेअर किती होणार आहे, पहा खरं तर तो होतो अंडर रूट 4, खरं तर तो काय होतो, अंडर रूट 4 होतो, 2 चा वर्ग 4, पण बाहेर येताना काय म्हणून येणार तो 2. म्हणजे या ठिकाणी इथून पुढे लक्षात ठेवा, कधीही अंडर रूट 2, अंडर रूट 4, अंडर रूट 5 याचा जर स्क्वेअर करायचा असेल तर अंडर रूट 5 चा स्क्वेअर होणार 5, अंडर रूट 10 चा स्क्वेअर 10, कारण आतमध्ये जो 100 होऊन परत बाहेर येताना 10 म्हणूनच येणार आहे. लक्षात आलं, या पॅटर्ननी रूट 2 चा स्क्वेअर किती आला 2. ओके, म्हणजे इथे परत बेस सेम आहे का, नाहीये. मग बेस सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आता इथं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहिणार इथं 2, ओके, मायनस 1 अपॉन किती 2, म्हणजेच किती आले रे 1 अपॉन 2. पण मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, साइन थिटाची. म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर रूट घेणार आहे मी, म्हणजे साइन थिटा बरोबर 1 अपॉन कोण आला, अंडर रूट 2. 1 अपॉन कोण आला, अंडर रूट 2. म्हणजे या ठिकाणी मला साइनची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. आता माझी साइनची व्हॅल्यू काय, 1 अपॉन अंडर रूट 2. मग जर मला साइन मिळाला तर साइनच्या विरुद्ध कोण असतो, कोसेक असतो. म्हणजे साइनच्या विरुद्ध कोसेक असल्यामुळे मला त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. काय मिळणार आहे मला, कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, बरोबर. म्हणजेच 1 अपॉन साइनची व्हॅल्यू काय, 1 अपॉन रूट 2. म्हणजेच कोसेकची व्हॅल्यू काय झाली रे, उलटी झाली. काय येणार आहे कोसेकची व्हॅल्यू, वरती लिहितो मी या ठिकाणी, काय लिहिणार सांगा, कोसेक थिटा बरोबर उलटी लिहायची मला फक्त. ओके, याला उलट करायचंय, म्हणजे अंडर रूट 2 अपॉन 1 नाही लिहिलं तरी चालतो, कारण बेसला 1 असतोच प्रत्येकाच्या. त्यामुळं या ठिकाणी माझ्याकडे आता तिसरी व्हॅल्यू आलेली, चौथी व्हॅल्यू आली, आणि ती चौथी व्हॅल्यू कोण आहे, कोसेक थिटा. आता माझ्याकडे कोणाच्या व्हॅल्यू झाल्या पहा, सगळ्यांच्या व्हॅल्यू झाल्या. मला कोणाची काढायची होती, साईनची आहे का माझ्याकडे, आहे 1/√2. ओके, कॉसची आहे का माझ्याकडे, पहा कॉस पण किती आहे 1/√2. त्यानंतर सेक जर पाहिलं तर काय √2, आणि कोसेक जर पाहिलं तर किती आहे √2. ओके, आता मला ह्या सर्वांची काय करायची, ऍडिशन करायची. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये मला व्हॅल्यू पुट करायच्या, मला उत्तर मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ आता मला काय करायचं, इथं हे गणित सॉल्व्ह करत असताना मला प्रॉब्लेम जो दिलाय तो प्रॉब्लेम काय दिलेला आहे या ठिकाणी, प्रॉब्लेम सांगा मला, साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ओके डन. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर साइन थिटाची व्हॅल्यू किती होती, 1 अपॉन अंडर रूट 2, प्लस कॉसची काय होती 1 अपॉन अंडर रूट 2. त्यानंतर सेक थिटा काय होता, ओनली अंडर रूट 2, आणि कोसेक थिटा काय होता, अंडर रूट 2. आता जर पाहिलं तर पहिली गोष्ट, ह्यांना बेस नाहीये. ओके, वरती मात्र बेस आहे. मग आता या दोघांची ऍडिशन, वरच्या दोघांची ऍडिशन करणार आहे. बेस जर सेम असेल तर बेरीज कोणाची होती, फक्त न्यूमरेटरची. म्हणजे वरच्या फ्रॅक्शन मध्ये, फक्त या फ्रॅक्शन मध्ये जर आपण विचार केला तर अंडर रूट 2 हा काय दोघांचा बेस सेम लिहून घेतला मी. 1 आणि 1 किती झाले 2, आलं लक्षात. आणि या सर्वांचा बेस कोण होणार आहे, अंडर रूट 2 अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2 म्हणजे किती, किती वेळा अंडर रूट 2 आलेत, 2 वेळा. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे 2 अंडर रूट 2, आलं लक्षात. ठीक आहे, मग आता याला बेस नाहीये, म्हणजे याला बेस नसतो, म्हणजे हा बेस कोण आहे या ठिकाणी 1. आता मी तुम्हाला सांगितलं होतं वरचा फ्रॅक्शन काय राहतो, आहे तसाच राहतो, बदलतो कोण, खालचा फ्रॅक्शन. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे 2 अपॉन अंडर रूट 2 ही व्हॅल्यू तशीच राहणार आहे, बरोबर. बदलणार कोण, हा 1 अपॉन काय होणार आहे 2 अंडर रूट 2. समजलं का काय झालं, पहा हा काय झाला 1 वरती गेला आणि 2 अंडर रूट 2 कुठे आला, खाली आला. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या 2 ला हा 2 काय झालेला आहे, कॅन्सल झाला. म्हणजे शिल्लक कोण राहिलेलं आहे या ठिकाणी, इथं कोण राहिला 1 अपॉन 2 आणि 1 अपॉन रूट 2, आणि इथं पण काय राहिला 1 अपॉन रूट 2. लक्षात आलं, इथे कोण शिल्लक राहिला 1 अपॉन रूट 2, आणि इथे पण कोण शिल्लक राहिला 1 अपॉन रूट 2. पहा म्हणजे इंटू मध्ये 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 1 आलं, ओके, आणि रूट 2 ने रूट 2 ला केलं तर किती आलं, फक्त 2 आलं. रूट 2 ने रूट 2 ला केल्यावर कोण आन्सर, म्हणजे कारण रूट मध्ये काय होणार आहे 4, आणि बाहेर येताना किती येणार आहे तो 2. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रश्न होता याचं जे उत्तर आहे, हे फायनल उत्तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, राईट करायचंय. इज इक्वल टू काय लिहायचंय तुम्हाला 1, सॉरी किती आहे 1/2. अंडरस्टँड, समजले. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं होतं, याचं उत्तर काय करायचं होतं, शोधायचं होतं, फाइंड आउट करायचं होतं. आले लक्षात. तर या ठिकाणी तुमचे फर्स्ट एक्सरसाइजचे पहिले 5 क्वेश्चन संपलेले आहेत.
ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच एक्झरसाइजचा नेक्स्ट पार्ट घेणार आहे, ज्याच्यामध्ये 6वा क्वेश्चन घेणार आहे आपण, आणि त्याच्या सर्व गणितं कोणती आहेत, प्रूव्ह दॅटची. ओके, एका लेक्चरमध्ये आपण ती सर्व प्रूव्ह दॅटची एक्झाम्पल काय करणार आहे, कव्हर करणार आहोत. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट काय फॉर्म्युले ते सगळे लर्न करायचे आहेत. ओके.